आईला विचारलं, आई काय किती लेकरं तुम्हाला? त्यांनी सांगितलं म्हणे महाराज 4. काय काय करतात? काय नाही म्हणे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक महाराज आहे आणि एक कसं काय बरं आहे का त्यांचं? आईने सांगितलं महाराज डॉक्टर आहे, त्याचं चांगलं आहे सगळं. का? पैसे भरपूर आहे त्याच्याकडे, त्याचा दवाखाना चांगला चालतो, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याची पोरं चांगल्या शाळेत शिकतात, चांगलं आहे त्याचं. दुसरा वकील आहे, त्याचंही चांगलं आहे, पैसे भरपूर आहेत, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याची लेकरं चांगल्या शाळेत शिकतात. तिसरा महाराज आहे, त्याचंही चांगलं आहे. आणि चौथा म्हणल्याबरोबर त्या आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि आई म्हणाली, महाराज खरं सांगू का, डॉक्टर आहे त्याचे चांगले, वकील आहे त्याचे चांगले, जो महाराज आहे त्याचंही चांगलं आहे, पण 4थ्या नंबरचा जो आहे ना त्याची परिस्थिती चांगली नाही. रोज संध्याकाळी दारू पिऊन येतं, घरातले भांडे विकून दारू पिले, त्याच्या बायकोच्या अंगावर साडी फाटलेली आहे, कपडे फाटके घातलेले लेकरं, चांगल्या शाळेत त्यांना शिक्षण देता येत नाही, खायला काही नाही. माझ्याकडे बघा, मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या 4 मुलापैकी आईला जास्त कोणत्या मुलाची काळजी आहे? डॉक्टरची, वकिलाची, महाराजाची? मग कुणाची काळजी आईला? ज्याचं काही चांगलं नाही त्याचे. तसं ज्ञानेश्वर महाराज माय का आहे, माता का आहे, त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराज आई आहे. योग्याची काळजी ज्ञानोबाऱ्यांना आहेच आहे, नाही असं नाही, पण तेवढी काळजी नाही. ज्ञान्यांची काळजी आहेच आहे, पण तेवढी काळजी नाही. भक्तांची काळजी ज्ञानेश्वर महाराजांना आहेच आहे, पण तेवढी नाही. कुणाची? जेवढे खळांची काळजी आहे, जेवढ्या वाईट लोकांची काळजी आहे, तेवढी बाकीच्या कुणाचीच नाही. म्हणून अनाथ असणाऱ्या या जगतामध्ये अनाथ असणाऱ्या लेकरांची खऱ्या अर्थाने कोण असेल तर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आहे. ते सगळ्याला जवळ करते. लेकरं म्हणलं की आईच्या दृष्टीने कसे असू द्या, खुळे पांगळे आंधळे असू द्या, ते आपल्याला आईला सगळे सारखेच असतात. तसं ज्ञानोबाराय जर अवताराला आले नसते तर ह्या अनाथ असणाऱ्या समाजातल्या लेकरांना महाराज सनात कुणी केलं असतं? कारण त्यांना हा मार्ग कुणी दाखवला असता? जीवन कल्याण कसं होतं, जीवनाचा उद्धार कसा होतो हे कोणी दाखवलं असतं? हे ज्ञानेश्वर महाराज संत जन्माला आले म्हणून सगळं तुम्हाला आम्हाला हे ग्रंथ कळतायत. नाही तर ग्रंथ आमच्या हातात नव्हते पूर्वी. एक गुरु एक शिष्य असा परिवार होता. पहिलं एका गुरुपासून एका शिष्यापर्यंत ज्ञान येत होतं. सर्वसामान्य बहुजन समाजाला ते ज्ञान ग्रंथ अभ्यास करायचा शिकायचा अधिकार नव्हता. म्हणून तुम्ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती गह्यनी प्रसादे निवृत्ती दातार. इथपर्यंत एक गुरु एक शिष्य ही परंपरा. पण ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानोबारायापर्यंत आलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते परंपरा संपवली आणि तिथून पुढं मुक्त द्वार केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. सगळ्यांना समान अधिकार दिला. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोण. सगळ्यांना अधिकार दिला. नर नारी बाळे सगळ्यांना अधिकार दिला. सगळ्यांना ग्रंथ वाचता येतात, सगळ्यांना ग्रंथाचं अध्ययन करता येतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अवतार हा केला जगाशी उपकार. जगावरती उपकार करण्याकरता ज्ञानोबाराय आले. आणि जेवढे म्हणून ज्ञानोबारायांच्या जीवनाशी संबंधित जेवढं बी चरित्र आहे ते सगळं जगतावर उपकार करण्यासाठीच झालं. ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला गेले, आपण कालपर्यंत ऐकलंय. पण तीर्थयात्रेला जरी गेले तर त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या जगण्यामधून महाराज जगताचं कल्याणच होत आहे. जिथे जिथे ज्ञानेश्वर महाराज गेले, माऊली गेले, नामदेवराय गेले, तुकाराम महाराज गेले, तिथे तिथे त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या बोलण्याचा जगताचं कल्याणच झालं. कारण संतांच्या सहज बोलण्यामधून एखाद्याचा उद्धार होऊ शकतो. महाराज सहज बोलणे
हितभूपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश 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 करुणी सायास शिकविते करुणी सायास करुणी सायास शिकविते करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास करुणी सायास करुणी सायास शिकविते. केवढे उपकार संतांचे उपकार या जगतातले माता पिताही उपकार करतात पण ते नाशवान उपकार करतात पण संत अविनाशी उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. जगतातल्या माता पित्यांचे उपकार याच जीवनात पुरतात याच जीवनापर्यंत शेवटला जातात पण संतांचे उपकार महाराज अनंत जन्मापर्यंत नाही इहलोक सोडून गेल्यानंतरही त्यांचे उपकार कामी येतात. हे संतांचे उपकार आहेत. ज्ञानोबरांची तीर्थयात्रा निमित्त आहे पण जगतावरती उपकार करणं ज्ञानोबरांची वृत्ती आहे. नीट लक्ष करा. गेले काशीला गेले भगवान श्री विश्वनाथांनी हात धरला गंगेमध्ये घेऊन गेले. गंगा माईने ज्ञानोबरांचे पाय धरले मिठी मारली सोडायला तयार नाही. कारण का संतांच्या पायापाशी जगातली सगळी तीर्थ वास्तव्य करतात. जगातली सगळी तीर्थ कुठे येतात? संतांच्या पायाजवळ येतात. कारण का संतांच्या पायाजवळ आल्याच्या नंतरच महाराज त्या तीर्थाचं तीर्थ पण टिकून राहतं आणि तीर्थातला दोष नाहीसा होतो. माझं बोलणं कळतंय? तुमच्या आमच्यासारखे पापी माणसं गंगेमध्ये पाप धुण्याकरता जातात. गंगा स्नान कशाला करतात? गंगा पापम शशी तापम. गंगा पाप घालवायचं काम करते. तुमच्या आमच्यासारखी पाप करणारे व्यक्ती गंगेमध्ये जाऊन आपलं पाप धुतात पण आपलं पाप त्या गंगेला लागतं. आपला दोष त्या गंगेमध्ये समावतो आणि मग ती गंगा शुद्ध होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी ती गंगा सुद्धा कुठं जाते तर संतांच्या चरणाचा आश्रय घेते. म्हणून सकाळी तीर्थे येती माध्यान्ह काळी कुठं? पुंडलिकाजवळी संतांच्या चरणाचं वास्तव्य करतात. गंगा माईने ज्ञानोबरांचे पाय धरले आणि मिठी सोडायला तयार नाही. शेवटी भगवान विश्वनाथ म्हणाले गंगामाई काय देवा पाय सोडा ज्ञानेश्वर महाराजांचे. का बरं? ज्ञानदेव सर्वा ठाई. ज्ञानदेव सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकटे धरून केवळ एका जागेत असंच मनात आणू नका. सोडा मिठी. मिठी सोडली. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेआत. गंगेचं दर्शन झालं. ज्ञानोबरायाचा हात धरून विश्वनाथांनी महाराज घेऊन गेले आणि भगवान विश्वनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज दोघे जण महाराज चर्चा करतायत, बोलतायत. एक हरी आहेत आणि एक हर आहेत. कोण आहेत? एक हरी आणि एक हर आहे. एक भगवान शंकर आहेत तर एक कोण आहेत? विष्णू आहेत. विष्णूमध्ये रामामध्ये फरक नाही, शंकरामध्ये विठ्ठलामध्ये फरक नाही, दोन्हीही एकच आहे. हरिहरा भेद हरिहरा भेद
एकाचे हृदय एकाचे हृदय थोडी सागरीच्या धारी हृदय. हरिहरामध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहेत. उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग, दोघे जण एकच आहे. ज्या वेळेला भगवान रामचंद्रजीला आठवण येते त्यावेळेला ते भजन कुणाचं करतात? भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. आणि जेव्हा शंकराला आठवण येते त्यावेळेला ते कोणाचं भजन करतात? रामाचं भजन करतात. भेद देवामध्ये नाही, भेद आपल्यामध्ये आहे, आपल्या विचारामध्ये आहे, आपल्या वागण्यामध्ये आहे, आपल्या सांगणाऱ्या गुरुमध्ये भेद आहे, भेद परमात्म्यामध्ये नाही. अजून एक शंका काढून जातो. बरेच लोक म्हणतात हिंदू धर्मामध्ये अनेक देवता आहेत. ऐकताय तुम्ही? ऐकताय का? झोपले? काय आहे हिंदू धर्मामध्ये? अनेक देवता आहेत. नाही 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 नाही, अनेक देवता नाही, एकच देव आहे. एकच देवो सर्वभूतेषु गुढः. देव एकच आहे, फक्त त्याचे रूप अनेक वेगळे वेगळे आहेत. माझं बोलणं कळतंय का? देव किती आहे? एकच आहे. आदी नारायण, विष्णू म्हणा, नारायण म्हणा, एकच आहे. बाकीचे सगळे काय आहेत? त्याचे अवतार आहेत. अवतार या शब्दाचा अर्थ आहे रूप अनेक वेगळे वेगळे आहेत. थोडं सोपं समजून करून सांगायचं झालं तर आधी पोरगं एकटंच राहतं घरामध्ये, त्याच्यानंतर काय होतं? काय होतं नंतर? पिवळे दाणे अंगावर पडतात, बरोबर आहे का नाही? मग आता ते काय होतात? दोघं जण होतात. पहिलं किती असतं? ते एकच असतं. त्याच्यानंतर दोन होतात. ऐका आता, फार गोडे. दोघं जण होतात, नंतर त्यांना दोन लेकरं होतात. किती जण झाले एकाचे? अरे बोला की किती झाले? चार झाले. पहिले किती होते? एकच. त्याच्यानंतर दोन, त्याच्यानंतर परत दोन, किती झाले? चार झाले. आता मला सांगा, एखादा मुलगा झाला, एखादी मुलगी झाली. आता मला सांगा, तो एक व्यक्ती जिच्या बरोबर लग्न झालं तिच्यासाठी तो कोण आहे? तुमचं लग्न झालं नाही, कोणाचं झालं ना? मग एवढं सोपं. जिच्या ज्या मुलीबरोबर लग्न झालं त्या मुलीसाठी तो माणूस कोण आहे? मालक आहे, पती आहे, परमेश्वर आहे, नवरा आहे, जे काय असेल ते असेल. कोण आहे? मालक आहे. सरळ भाषा आहे, नाही, मालक आहे. जे मुलगी झाली तिच्यासाठी कोण आहे? अरे मुलीसाठी कोण आहे? तो बाप आहे, पिताजी आहे. पोरासाठी कोण आहे? तो बाप आहे. त्याच्या बहिणीसाठी कोण आहे? तो भाऊ आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्या आजीसाठी तो कोण आहे? नातू आहे. म्हणजे व्यक्ती किती आहे? एकच आहे. व्यक्ती एकच आहे, पण जसं जसं नातं बदललं तसं तसं काय झालं? नात्याचं नाव बदललं, पण व्यक्ती किती आहे? एकच आहे. तसं जगताला निर्माण करणारा परमात्मा, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत, सगळ्या जगताला निर्माण करणारा ईश्वर एकच आहे. यशोदेने त्याला मुलगा म्हणून समजलं, भक्ती केली, मुलगा म्हणून प्रकट झाला. यशोदेसाठी तो मुलगा झाला. अर्जुनाच्या बरोबर मैत्रीचं नातं जोडलं, मित्र या नात्याने त्याला गीता उपदेश केली. अर्जुन काय म्हणतो? तू भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चित्रा. कोण आहे तू? कृष्ण. आमच्यासाठी तू मित्र बी आहेस. अर्जुनाने अजून एक नातं जोडलं त्याच्या संग, काय? शिष्यस्तेहम शादी माम तम प्रपन्नम. तू माझा गुरु आहे, मी तुझा शिष्य आहे. म्हणजे अर्जुनाचा सखा बी झाला आणि अर्जुनाचा गुरु पण झाला. पण कृष्ण एकच आहे का नाही? यशोदेसाठी बाळ आहे, अर्जुनासाठी मित्र आणि सखा आहे. तेच बाकीच्या गोपाळांसाठी मित्र आहे. तसं शिव आणि विष्णूमध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहेत. महाराज ज्ञानोबराय महाविष्णू आहेत, तर भगवान शंकर कोण? सदाशिव आहेत. कोण आहेत? सदाशिव आहेत. तोच सदाशिवाचा एक अवतार निवृत्तीच्या रूपाने ज्ञानोबरायांच्या सोबत आहे. म्हणजे सोबत येतानाही तिन्ही देव सोबतच आहेत, जगताना अवतार कार्य करतानाही तिन्ही सोबतच आहेत. भेद अजिबात तीळ मात्र नाही. भेद तुमच्या आणि माझ्यामध्ये. शैव म्हणतात महादेव मोठा, वैष्णव म्हणतात राम कृष्ण मोठा, बाकीचे म्हणतात आमचा मोठा. अरे मोठा आणि खोटा आणि छोटा काहीच नाही. तुमच्या आमच्यामध्ये खोट आहे, ईश्वरामध्ये खोट नाही. सब घट घट में राम रमैया, खाली घटना कोय, बलिहारी वा घट की
जागट प्रगट हो सगळ्या जगात व्यापून आहे तो एकच आहे. हरिहराचं मिलन झालं, दोघं एकमेकाला भेटले आणि चर्चा चालू झाली. तेवढ्यामध्ये त्या काशी क्षेत्रामध्ये मुद्गल नावाचे एक साधू होते. मुद्गलाचार्य नावाचे एक ज्योतिषाचार्य होते, मोठे महात्मे होते. त्यांनी काय केलं होतं, यज्ञ ठेवला होता आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अग्रपूजेचा मान कुणाला याच्यासाठी चर्चा चालू झाली काशीमध्ये. कशात चर्चा चालू झाली? अग्रपूजेचा मान, सगळ्यात पहिल्यांदा पूजा कुणाची करायची. हे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सगळे संत मंडळी यात्रेला गेलेली आणि काशीला तिथं ज्ञानोबाराय होते आणि त्या मनकर्णिका घाटावरती चर्चा चालू झाली. म्हणे अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा. त्या तिथल्या पंडितामध्येच वाद सुरू झाला. तो म्हणाले त्यांना अग्रपूजेचा मान द्या, ते म्हणाले त्यांना द्या, ते म्हणाले त्यांना द्या. तेवढ्यामध्ये त्या मुद्गलाचार्य महाराजांनी काय केलं माहिती आहे का, एक हत्तीन बोलवली आणि त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये हार दिला आणि जो हार हत्तीन ज्याच्या गळ्यात टाकेल त्याला अग्रपूजेचा मान. पहिलं असंच होतं महाराज. भांडणं लागले की तिथं काय तंटामुक्ती नव्हती त्यावेळेला. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे हत्तीनच असायची पहिलं. राजाचं जरी भांडणं लागलं, प्रधानाचं भांडणं लागलं तरी हत्तीनीच्या सोंड्यामध्ये हार द्यायचा. ज्याच्या गळ्यात हत्तीन हार घालल तो राजा. तसं कुणाला आता हे अध्यक्ष करायचं, कुणाचं अग्रपूजा करायची, मग ते हत्तीनीच्या सोंड्यामध्ये हार दिला, हत्तीने ते हार घेतला. योगायोग असा असतो महाराज. काही लोकांचं भाग्यच असतं महाराज. ते जिथं जातील तिथं पहिल्याच नंबरला असतात, कुठं बी जाऊ द्या. ते काय दैवयोग असतो. ज्ञानेश्वर ज्ञानोबारायांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अरे बिंब तरी बचके केवडे, तरी त्रैलोक्याशी प्रकाशाशी, त्रैलोक्य प्रकाशाशी तोकडे. बिंब तरी बचके येवडे, बिंब तरी बचके एवढे, प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. सूर्यबिंब केवढं दिसतं, छोटं दिसतं, पण त्याचा प्रकाश केवढा पडतो, सगळं जगभर पडतो. तसं ज्ञानोबाराय दिसायला जरी लहान असले पण लहान असून कीर्ती महान आहे. ज्ञानोबाराय गेले तिथे, काय माहिती ते हत्तीने महाराज ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये हार घातला. वारकरी जेवढे होते त्याने मोठ्याने जय जयकार केला. पुंडलिक वा 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 वा, पुंडलिक पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. असाच गजर केला तिथं, बरोबर आहे. मोठ्याने जय जयकार झाला आणि जय जयकार झाल्याच्या नंतर आनंद झाला. महाराज ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये हार घातलेला, ज्ञानोबारायांची पूजा झाली आणि सगळे आनंदी झाले. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जो जगे नमस्कारे जे आज्ञा, ऐसे आतीत जान प्रज्ञा अवतार माझे. भगवंत सांगतात. ज्ञानोबारायांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, तुका म्हणे ते सुखा काय भो, तुका म्हणते ते सुखा काय भोले, तुका म्हणते ते सुख काय भोले, तुका म्हणते ते सुख काय भोले. राहे समाधानी चित्ताची, राहे समाधानी चित्ताची, करील नोहे महाराज, करील काय 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 नोहे महाराज, नोहे महाराज, नोहे महाराज.
तुका म्हणते ते सुखा काय होणे किंवा तुका म्हणेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. युक्ती कमी नाही महाराज, भक्ती कमी नाही, शक्ती कमी नाही, सामर्थ्य कमी नाही. ज्ञानोबा आहे. अगदी काशीची यात्रा संपली. नामदेवरायांना ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी काय झालं, भगवान शंकराचं दर्शन झालंच झालं, पण निवृत्तीनाथांचं आपलं काय गहिनीनाथांचं दर्शन झालं त्या ठिकाणी. आणि काशीची यात्रा संपवून सगळे मंडळी निघाले. पुढे आता त्या ठिकाणी येतात, ज्याला हस्तिनापूर असं म्हणतात, म्हणजे आत्ताची दिल्ली. कोणचं गाव? आत्ताची दिल्ली. दिल्लीला सगळे येतात. आल्याच्या नंतर दिल्लीमध्ये त्या काळामध्ये मुघलांचं राज्य होतं. दिल्लीचा बादशाह होता जलालउद्दीन खिलजी. काय नाव होतं त्याचं? जलालउद्दीन खिलजी. तो दिल्लीचा बादशाह होता आणि त्याला संपूर्ण भारतामध्ये राज्य प्रस्थापित करायचं होतं. त्यावेळेला त्याचा मंत्री होता त्या जलालउद्दीन खिलजीचा दुसरा एक खिलजी झाला बघा. त्याचं नाव काय? ज्याने या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला. काय? तर जलालउद्दीन खिलजी बादशाह होता दिल्लीचा. आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे सगळे संत मंडळी दिल्लीमध्ये येऊन टेकले. आणि तिथे मात्र यांनी काय केलं महाराज? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज आनंदाने भजन कीर्तन चालू केलं. जयघोष होत होता, कथा होत होती, कीर्तन होत होतं, हरिनामाचा उच्चार होत होता. आणि सगळी दिल्लीमधला समाज महाराज त्या हरिकीर्तनामध्ये, हरिभक्तीमध्ये नाहून निघालेला होता. सगळेच्या सगळे भक्तीमध्ये रंगून गेलेले होते. रंगी रंगे रे श्रीरंगे, पांडुरंगाच्या रंगामध्ये सगळे रंगून गेलेले होते. आनंदाने नाचू लागले. आनंदी आनंद वसंडून वाहू लागला. भक्तीचा महापूर वाहत होता. आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी जाऊन सांगितलं त्या जलालउद्दीन खिलजीला, म्हणे महाराज कोणीतरी हिंदू धर्मातले साधू संत आलेत आणि ते दिल्लीमध्ये आपल्या लोकांच्या मध्ये तिथे समाजामध्ये भजन कीर्तन करतायत आणि सगळे लोक वेडे झाले. त्याला वाईट वाटलं. हातामध्ये तलवार घेऊन आला. नीट लक्ष देऊन ऐका. तलवार घेऊन आला. कीर्तन रंगात आलेलं. नामदेव महाराजांचं कीर्तन, ज्ञानोबारे टाळ घेऊन उभे, सगळे भक्त मंडळी कीर्तनामध्ये रंगून गेलेले. आणि तेवढ्यामध्ये आला तलवार घेऊन आणि महाराज त्या चालू कीर्तनामध्ये जिवंत गाय आणि तिचं वासरू कापलं. जिवंत गाय आणि वासरू महाराज भर कीर्तनामध्ये कापले. धड एका बाजूला पडलं, गायचं शरीर एका बाजूला पडलं. ते धड उड्या मारित होतं. गाय भ्या भ्या करून रडत होती. वासरू रडत होतं. आणि रक्ताचा थारो, रक्त सडा पडला सगळा चालू कीर्तनामध्ये. सगळे संत चकित झाले, खाली बसले. आणि बसल्याच्या नंतर हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. आणि तो जलालउद्दीन खिलजी काय म्हणाला माहिती का? तो म्हणाला, अगर तुम्हारी भक्ति सच्ची है, अगर तुम्हारा भगवान सच्चा है तो गैया जीवित करो, नहीं तो तुमको भी मैं ऐसा ही दंड दूंगा. नामदेवरायच्या डोळ्याला अश्रू, ज्ञानोबारायांच्या डोळ्याला अश्रू. आता सगळे वारकरी रडू लागले. हे काय झालं? गाय ही 33 कोटी देवता वास्तव्य करणारी आमची हिंदू धर्माची माता आपण मानतो, तिला माय मानतो त्या गायीला. आणि ती गाय जिवंत कीर्तनामध्ये कापली. नामदेवराय रडू लागले. तेवढ्यामध्ये टाळ मृदुंग विनेश्वर नादे दुमदुमिले अंबर, त्यातही टाळियाचा गजर अपरंपार ओढवला. तव तेथे आविंदे केले काय, कीर्तन रंगी वधियेली गाय. तव तेथे आविंदे केले काय, कीर्तन रंगी वधियेली गाय. नामदेवासी बोलला काय, गातोशी काय कुफराणा. कुफराणा म्हणजे, कुफराणा या शब्दाचा अर्थ होतो काफीर. नामदेवासी बोलिला काय, गातोशी काय कुफराणा. धेनू उठविशील येथ, तरी तुझे गायन मानू सत्य. नीट लक्ष देऊन ऐका. धेनू उठविशील येथ,
तरी तुझे गायन मानू सत्य, नाही तरी तुझही यथार्थ आपुले हाती वदीन. नामदेवरायला प्रश्न पडला. नामदेवरायचे डोळे भरून आले. नामदेवराय म्हणाले, देवा काय परीक्षा घेतो रे आमची? हात जोडले. म्हणे, देवा धाव सत्वर, नाम्यासी ग्रासो आला काळ, जैसे मिनाशी नसता जळ, होऊनी व्याकुळ तळमळती. आईसे करुण शब्द ऐकूनी कानी, तत्काळ पावला चक्रपाणी, नामयाचे हृदय भोवनी प्रगट झाले ते धवा. नामदेवराय म्हणतात, देवा काय भक्तांची परीक्षा घेतो, काय चेष्टा करतो? आता त्यांनी सांगितलं, गाय जिवंत कर, तुझी भक्ती खरी असेल तर, तुझा देव खरा असेल तर गाय जिवंत कर, नाहीतर ज्या हाताने गाय मारली त्या हाताने तुझा वध करीन. सांगून निघून गेला तो दिल्लीचा बादशाह जो होता तो. नामदेवरायच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेवराय म्हणाले, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा. द्रौपदीनं जसं महाराज संकट पडल्यानंतर भगवंताचा धावा केला होता, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ वेद सांभाळिया पोरे, दीनानाथ वेद सांभाळिया पोरे, दीनानाथ वेद सांभाळिया पोरे. वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ वेद जय हो. संकट पडल्यावर जसं द्रौपदीनं धावा केला होता, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, भरे